नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीची घोषणा कधी होणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्यात। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये आहेत। तिकीट न मिळाल्यास काही लोक अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची सुद्धा शक्यता आहे। सध्या नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याला आजपासून सुरुवात होतीये। इच्छुकांचे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। नागपुरात आचारसंहितेचं पालन करण्यासाठी शहरातील 2 दिवसांमध्ये तब्बल 407 राजकीय फलक हटवण्यात आले। महानगरपालिकेच्या बाजार आणि परवाना विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे। मायदेशात 2023 मध्ये झालेली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणं हे आमचं स्वप्न होतं। मात्र अंतिम लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि आमचं स्वप्नभंग झालं। विश्वविजयाची हुलकावणी इतकी जिव्हारी लागली की मी त्याच वेळी निवृत्तीचा विचार केला होता, असा खुलासा रोहित शर्माने एका कार्यक्रमावेळी केलेला आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोण हस्तगत करतं यासाठी देशभरामध्ये उत्सुकता लागली आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांची छाप महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा पडण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील हवामान केंद्राच्या सांताक्रूज केंद्रामध्ये सोमवारी 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमानात नोंदवलं गेलंय। रविवारच्या तुलनेनं किमान तापमानामध्ये 2.2 अंश सेल्सिअसची घट झाली आहे। राज्यातील इतर भागातील किमान तापमानातही घट झाल्याचं बोललं जात आहे। पश्चिम रेल्वेवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 100 लोकल सेवा रद्द करण्यात आल्यात। कांदिवली बोरिवली भागामध्ये 6व्या मार्गिकेसाठी 21 डिसेंबरपासून 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। परिणामी प्रवाशांसाठी मोठी गैरसोय होतीये। स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी सुद्धा उसळली होती। नाशिकच्या जेजुरकर मळ्यामध्ये बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। जेजुरकर मळ्यातील लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला। बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं। नागपुरातील गोळीबार चौकामध्ये बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानाला आग लागली। दाटीवाटीची वस्ती असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यास अडचण निर्माण झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांची भेट घेतली। नागपुरामध्ये गोळीबार चौकामध्ये भीषण आग लागली। आगीची दृश्य सध्या आपण पाहतोय। मात्र आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत।